थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आपण एक हाय व्होल्टेज मुकाबला सेमीफायनल क्रमांक 2. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा. गणेश स्ट्राईक एंड वरती जयदीप होते आणि गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळालेत. आणि पहिलाच बॉल एकेरी धाव कनेक्ट केलाय. एक्झिट पोल आणि एक्झिट पोल वरती अनेक कॉलिंग होत आहेत, चर्चा होते. त्याचबरोबर गणेश शिंदे कुरोशी यांचा देखील आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. राकेश दादा या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये जयदीप जाधव, विशाल स्ट्राईक एंड वरती. यावेळी मात्र षडमचा दासपाच केलाय. मैदानाच्या आतमधून सरळ खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल सेट ऑन फायर. कमालीची फलंदाजी विशालची राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये जो फॉर्म कॅरी केला गेला होता ना, तोच फॉर्म या मॅच मध्ये कॅरी करताना पाहायला मिळालेत. मात्र टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय गणेशजी शिंदे यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. त्यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान आणि सत्कार केला जातोय. थँक्यू सो मच. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष यांचा आपण केला या व्यासपीठावरती यथोचित सन्मान. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहिलं ना, तर गणेश मोरे यांच्यावरती अटॅक केला गेला आहे. स्टार्टरची वेगळी वापरली आहे. मागच्या मॅच मध्ये योगेश गोलंदाजीची लय घेण्यामध्ये यश मिळवलं होतं. मात्र गणेश आलेत यावेळी. ओहो, याही वेळी जोरकस प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. या पट्ट्याने सांगितलंय, अरे अधून मधून व्हायचं थोडं क्रूर आणि जळणाऱ्यांचा काढायचा भरपूर आणि भरपूर धूर काढला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीवरती अटॅक केला गेलाय आणि षटकार ठोकलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय, जिथे शॉट आणि पुलचे फटके ज्या पद्धतीने बॉडीचा स्विंग येतो ना, कमालीचा स्विंग पाहायला मिळालाय आणि नक्कीच धावसंख्येमध्ये भर पडली आहे. ओहो, यावेळी पहा गणेश कमबॅक करताना पाहायला मिळालाय. यावेळी गणेशने देखील कमबॅक केलाय. डॉट बॉल आलाय मैदानात. एक धाव नक्कीच मिळाले. करेक्शन केले गेले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली गेली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली तर 14 धावा धावफलकावरती. जयदीप नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंड वरती विशाल. ओहो, यावेळी पहा व्हेरिएशन कार्य केलंय. गणेश मोरे कमबॅक करतायत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. येणाऱ्या डॉट बॉल साठी वाजणाऱ्या टाळ्या बरंच काही सांगून जात आहेत. या मॅचची दाहकता, या मॅचची महत्व. डिसाइडिंग मॅच आहे. सेमीफायनल या काळेश्वरी चषकावरती नाव कोरायचं आहे. आमशी या गावाने ही रिप्रेझेंट केलेली स्पर्धा. ओहो, यावेळी पहा फ्लिक ऑन द रिस्ट. डीप इश बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय बॉल. चेंडू चाललाय मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये. सूर्यकांत अढाव सरांनी मात्र आमच्यापर्यंत हा कॉल दिलाय. या एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या एका षटकाच्या पाठीमागे 15 धावा. या 15 धावेंचा आपण चर्चा करतोय. कैलासवासी गणेश दादा मोरे यांच्या नावाची आपण दखल घेतली. त्यांच्या नावाची चर्चा झाली. आदित्य मोरे यांच्या नावाची चर्चा झाली. या स्पर्धेच्या दरम्यान आपण नेहमी सातत्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच दिली आहे आणि या इनिंगच्या दरम्यान देखील आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा देऊ. कारण की आपण जन्माला येणारा माणूस कधी ना कधीतरी मरण पावतो. मात्र आपण केलेल्या कामाची पावती ही नेहमीच हृदयात साठवून ठेवली जाते. जोपर्यंत आमशी गावाचा इतिहास सांगितला जाईल ना, त्यावेळी या खेळाडूंच्या क्रिकेटचं महत्त्व नेहमीच सांगितलं जाईल. आता मात्र जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट, जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. नाव आहे अक्षय कदम. अक्षय कदम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर आहे जयदीप. ओहो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड. एअर मध्ये बराचसा वेळ राहिलाय. मात्र क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स पाहायला मिळाले. बॅकअप देखील सुंदर पद्धतीने आलं. फ्री स्लाइडिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय घडलंय याच्या पाठीमागे हे पाहावं लागेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल होता. एअर मध्ये बराचसा वेळ राहिला. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड येत असताना पहा अगोदरच पाय सटकले गेले आणि खऱ्या अर्थाने जीवनदान देखील मिळालंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. पुढचा बॉल जयदीप साठी. खोलवर पद्धतीचा बॉल. त्यानंतर मात्र कवसला. क्षेत्ररक्षक आहेत. अंडरनीटेड येईल. कॅच ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षकाने गिरकी घेतली. फिरकी देखील घेईल का फलंदाज? यस,
दुसऱ्या धावेसाठी फिरकी घेतली आहे. या 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1.2 चेंडूच्या पाठीमागे 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे 2 बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्ची केल्यात त्या गोलंदाज अक्षय कदमने. हो याही वेळी पहा हलक्या हाताने जोरकस प्रहार करणं हा एक काळाची गरज होती. मात्र हलक्या हाताने काढलेला हा एक धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 20 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं ना तर कळमगाव JMCC सिलेक्ट केलंय त्यांनी क्षेत्ररक्षण. ही जमेची बाजू राहील का? मात्र यावेळी पहा विशाल यांचा आणखी एक प्रहार, चेंडू सरळ सीमा रेषे पार. विशाल यांनी नेहमीच सांगितलंय डर तो सिर्फ दिमाग के अंदर होता है और उसी डर से जो जीत जाता है ना वही सिकंदर होता है. सिकंदरा सारखी ही खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालाय. विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. काय कमालीचे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण त्याला नक्कीच जरी पाहिलं ना त्याचा स्टान्स, त्याचा उभा राहण्याची पद्धत, त्याची दखल, त्याची नजाकत, त्याचं कौशल्य हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जिथे 6 बॉल 19. हो यावेळी मात्र काय घडलंय? बाटचा इनर एज. नंतर मात्र संधी मिळाली होती. गोलंदाज देखील कमी नाहीये. अक्षय कदम यांनी देखील रोखलंय. 5 बॉलमध्ये 11 धावा जरी खर्ची केल्या असल्या ना तरी गणेशला या ठिकाणी त्यांनी रोखलंय हे म्हणण्यामध्ये हरकत नाहीये. 7 बॉल 19चा खेळ हा विशाल यांचा राहिलाय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमधून गोलंदाज पुन्हा एकदा निघतील. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. पंचांचं काही या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. तंत्र काही स्ट्रॅटर्जी देखील पंच सूर्यकांत आढाव सर आहेत आणि अमित ओलतकर सर आहेत. पहा कालच्या दिवसामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला जीवनगौरव पुरस्कार रोख रक्कम 50,000 रुपयाचा विजेते पारितोषिक मिळालंय. जमेची बाजू राहिली आहे. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्वतः आपल्या फॉलो थ्रू मधून येईल आणि कॅच कॅरी करेल का? विकेटचं पतन. पहा असं म्हटलं आता ना की हार जाना ये गलत बात नहीं. अरे हार जाना ये गलत बात नहीं लेकिन हार मान लेना ये गलत बात है क्योंकि पूर्ण विराम ये अंत नहीं, ये अगले वाक्य की शुरुआत भी हो सकती है. म्हणजे जिथे मोठे प्रहार येत होते ना त्याच्यावरती ब्रेक लावलाय आणि विकेट देखील मिळवलाय. आता मोठे प्रहार येत नाहीयेत, धावसंख्या रोखली आहे. हा ऍक्शन रिप्ले मध्ये कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले आणि तदनंतर सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालंय. 22 यार्डच्या माध्यमातून हे कॅप्शन केलं गेलंय आणि तदनंतर मात्र विकेटचा सिम्बॉल देखील पाहायला मिळाला. 8 बॉल 19 धावा विशालच्या नावावरती, जिथे 3 षटकार ठोकलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील ज्यांचं नाव आहे गौरव. गौरव येथील फलंदाजीसाठी इन ॲट नंबर 3 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीने धावफलकावरती धावसंख्या 26 लगावली गेली आहे. 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल आणि गोलंदाजीसाठी प्रमुख अस्त्र बाहेर काढलाय. यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती योगेश, ज्याने मागच्या 2 मॅचमध्ये पहिले षटक हाताळलं होतं. यावेळी स्ट्रॅटर्जी बदलली आणि गणेश मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, चेतन देखील आहेत. आणि स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने प्रत्येक संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला वेगळी स्ट्रॅटर्जी बनवावी लागते. ही स्ट्रॅटर्जी बनली आहे. मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि समोर आहे जयदीप. 6 बॉल 4च्या पाठीमागे. ओ यावेळी पहा बॅटचा टॉप एज आणि तदनंतर मात्र एकेरी धाव घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 27 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 27 धावा या धावफलकावरती. पुढचा बॉल. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाजूवरून जाणारा बॉल पाहायला मिळाला आणि पंचांनी सांगितले व्हाईट बॉल. 28 धावा या धावफलकावरती नक्कीच लगावल्या गेल्यात आणि 28 धावा धावफलकावरती पाहत असताना शेवटचे 5 बॉल. 28 धावा 12.92च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहतोय. 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा जयदीप.
हो यावेळी जोरकस प्रहार खेळत असताना त्याने सांगितलंय आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हें कल थी, आज वक्त मेरा है और बारी तेरी है, जब बारी तेरी है तो पारी मेरी है. कम्मालीची पारी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये जयदीप जाधव यांचा अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालाय आणि षटकार देखील ठोकलाय. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण 22 यार्डच्या माध्यमातून पाहिलं. हा पहा, हा शॉर्टर लेनचा बॉल, त्याच्यावरती मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून षटकार. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल. हो यावेळी पहा, डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल आणि त्याच्यावरती मात्र पंचांनी कॉलिंग दिलंय की हा वाईट बॉल आहे. म्हणजे अतिरिक्त एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 35 रन्स. शेवटचे 4 बॉल, अंतिमचे 4 बॉल. या अंतिमच्या 4 बॉल वरती काय घडेल याकडे नजरा वळवल्या गेल्यात. जयदीप. हो यावेळी पहा, राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए और जो वार होना वो सबसे बेहतरीन होना चाहिए. यावेळी वार केलाय, चेंडू सीमा पार ठोकलाय, षटकार आलाय. जयदीप जाधव ब्रँडेड षटकार, क्लासिकल षटकार. हा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाली. कम्मालीचा हा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतं, प्रोडक्शन होतं, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर जाणारा हा बॉल आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये नवीन मागवावा लागलाय. ही देखील ओळख राहिली आहे जयदीप यांची. अनेक बॉल हरवण्याचं काम जयदीपच्या बॅट मधून अनेक वेळा केलं गेलंय. आयोजकांना देखील एक प्रश्न पडलेला असतो जयदीप ज्याच्या वेळी बॅटिंगला येतो. आता मात्र 41 शेवटचे 3 बॉल. हो आणखी एक प्रहार, कम्मालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जयदीप जाधव यांच्या बॅट मधून एक सुलेमानी आसमानी षटकार ठोकलाय. पहा, 47 धावा या धावफलकावरती. ज्या संघाला मात्र ब्रेक लावला होता ना दुसऱ्या षटकामध्ये, 26 धावांवरती रोखलं होतं ना, त्या संघाला मात्र आता योगेच्या अगेन्स्ट आक्रमण करताना पाहायला मिळालंय. असं म्हटलं जातं ना की जिंदगी हो या क्रिकेट का खेल, हारते आप उसी वक्त हो जब आपके दिमाग में हार की बात आ जाती है. मैदानाच्या आतमध्ये आपल्या डोक्यामध्ये हार कधीच आणायची नाही आहे. तुम्हाला विजयाच्याच दिशेने वाटचाल करायची आहे. पुढचा बॉल. योगेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गाईड बदलताना पाहायला मिळालेत. ओव्हर द विकेटने आता गोलंदाजीसाठी येतील. ही वेळी रणनीती योग्य राहिली आहे, मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, एफर्ट्स देतोय. 1 धाव तर कॅरी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला आणि एक धाव कलेक्ट करत असताना दुसरी धाव अतिशय चपळतेने पार केली. 49 रन्स ऑन दी बोर्ड, म्हणजे 49 धावा या लगावल्या गेल्या. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 50. मात्र एका बॉलवरती काय घडेल. हो यावेळी मात्र डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चाललाय फक्त एकेरी धावेसाठी. आम्ही मगाशीच म्हटलं की प्रोजेक्टेड स्कोर येईल तो 50 आणि तो आलाय. आणि 50 धावा धावफलकावरती. नक्कीच आम्ही आता एक्झिट पोलकडे थोडीशी नजर मारली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतोय झांझवड संघ 64%. दॅट इज द बिग अचीवमेंट ऑफ दिस टीम. हायलाइट्स आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील. 22 यार्ड आणि एक वेगळं पण नेहमीच सचिन शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. फर्स्ट इनिंगचा हा हायलाइट्स तुम्ही पाहू शकता. हायलाइट्स तुम्हाला फर्स्ट इनिंगचे पाहायला मिळतील. हीच ओळख राहिली आहे. यस, पहा प्रत्येक बॉल. जयदीप आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहेत, विशाल आहेत. आणि पहिलाच बॉल त्यांनी पहा शॉर्ट पुल जो होता ना तो कम्मालीचा पाहायला मिळाला. ही ताकद राहिली आहे या बॅटरची. दुसरा बॉल, तदनंतर तोही सीमा पार. पहा ही रेंज आहे या फलंदाजाची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हायलाइट्स मध्ये पाहतो. मात्र जयदीप आले ना, जयदीपने जो फटका खेळलाय ना या मॅच मध्ये नवसंजीवनी आणली. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं विशाल पुन्हा सज्ज झाले. आणि तिसरा जो बॉल होता ना तो मिडल ऑफ द बॅट. काय कनेक्शन आहे. आणि आजच्या दिवसामध्ये गोल्डन आर्म त्याचे पाहायला मिळालेत. कम्मालीची फटकेबाजी. यावेळी पुन्हा एकदा मिस हिट पाहायला मिळाला. अंडरनेटेड क्षेत्ररक्षक आले आणि कॅरी केला गेला तो झेल कम्मालीचा होता. आणि पहा सेलिब्रेशन देखील त्याहून कमालीचा पाहायला मिळालं. आणि जयदीप यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. ऍक्शन हायलाइट्स कमाल पाहायला मिळालेत. 6 ठोकला.
म्हणजे ही हायलाइट्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. यावेळी पहा आणखी एक जोरकस प्रहार आणि रेंज जयदीप यांची देखील फार मोठी आहे आणि त्यांचा बॅकलिफ्ट कमालीचा पाहायला मिळतो आणि त्याच बॅकलिफ्टच्या जोरावरती आणखी एक टोलेजंग षटकार ठोकला. मैदानाच्या आतमध्ये पक्षी जसा उडावा ना तशा पद्धतीने हे चेंडू उडवले आणि धावसंख्या जी कुठली ना ती 50, म्हणजे उत्तरार्धामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 51 धावा. हायलाइट्स कमालीच्या पाहायला मिळाल्या. 22 यार्ड्स या वाहिनीने पुन्हा एकदा प्रभावित केलंय. स्पर्धा कोणतीही असू द्या, लाईव्ह टेलिकास्ट ज्यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीने करताना तर ती स्पर्धा आणखी उंचावली जाते. पहा सुरुवातीचा काळ आम्ही स्ट्रगलचा देखील या 22 यार्डचा पाहिलाय. आता मात्र सुवर्ण क्षण येतील यामध्ये दुमत नाहीये. कॉलिंग फार मोठे येतील आणि स्पर्धा मोठ्याही येतील. मात्र नेहमीच लक्षात राहील ते आमचं KSK महाबळेश्वर ज्यांनी माझ्यासारख्या समालोचकाला मोठं केलं. नेहमीच आम्ही या संपूर्ण असोसिएशनचे आभारी राहू. यांनी आम्हाला मोठं केलं. यांच्या विना आमचा खेळ नाही, यांच्या विना आम्ही नाही आणि नेहमीच हृदयाच्या त्या जवळच्या कोपऱ्यामध्ये KSK महाबळेश्वर आमचं नक्कीच राहील. जाऊया दुसऱ्या इनिंगच्या दरम्यान जिथे आम्हाला पाहायला मिळालंय कळमगाव JMCC आता मात्र आपल्या पारीची सुरुवात करत आहे. 51 धावा बनवायच्या आहेत 18 बॉलच्या पाठीमागे. प्रश्न असा आहे की चेतन आणि गणेश ही जोडी कॅपेबल आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, मात्र एक्झिट पोल आहे ना तो बरंच काही वेगळं सांगून जातोय. 64% आणि नक्की चेंज केलं होईल. पहा प्रत्येक क्षणी पहा इथे चेंज झालाय. 61-39 पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव आली आहे. चेतन इज द की फॅक्टर. चेतन इज द बॅट्समन, इज अ डिफरंट बॅट्समन. तुम्ही पाहू शकता चेतन कृष्णा उफाळे यांच्याकडे आम्ही नेहमीच वेगळ्या नजरेने पाहिलं. मला आठवतंय ना जिहुगाव मध्ये सर्वाधिक लांब षटकार जर कोणी ठोकला असेल तर तो हा पठ्ठ्या आहे. गतवर्षी रबर बॉल खेळामध्ये कमालीचा खेळ केलाय. या इनिंग मध्ये मात्र 3 इनिंग खेळलाय. 37 धावा त्याच्या नावावर आहेत. 15 बॉल फेस केले आहेत आणि 264चा स्ट्राईक रेट आहे. मात्र यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने कलात्मक फटका. एकेरी धाव तर घेतले, पाहता पाहता दुसरी धाव देखील घेतली आहे. ही चपळता आहे. नेहमीच तुम्हाला चपळतेनेच जिंकता येतं. तुम्ही स्लो राहिलात, लेझी राहिलात तर नेहमी हार तुमच्या समीप पडेल. पहा जगाच्या वेगळं हिटलरने काय केलं तर त्याने त्याची चपळता दाखवली. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती डिक्लेअर झोन, दुसऱ्या बॉलवरती 2. चर्चा होते विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओ यावेळी पहा आग का गोला, अरे उछल कर बोला, हा आहे षटकारांचा टोला. टोला ठोकलाय कोणी तर पहा चेतन कृष्णा उफाळे या पठ्ठ्याने दाखवलंय आपली तालीम, दाखवलाय आपला क्लास. क्लास इज परमनंट. हा क्लास आहे. मैदानाच्या आतमध्ये रेंज फार मोठी आहे या बॅटरची. पहा पायांमधली जी मोमेंट आहे ना ती बरंच काही सांगून जाते आणि हीच मोमेंट तुम्हाला कॅप्चर करायची आहे. विशाल यांच्या अगेन्स्ट अटॅक केलाय. धावफलकावरती धाव संख्या 9 लगावली गेली. आता मात्र 42 ची गरज आहे. 42 मस्त असतील. मात्र यावेळी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कॅरी केलाय, बिल्टअप केलाय, स्वतःमध्ये सुधार केलाय, स्वतःमध्ये बदल केलाय. बदल हा फार महत्वाचा आहे. मात्र पंच काय सांगतायत? व्हाईट बॉल. पंच कॉलिंग काय आहे? इट्स अ व्हाईट बॉल. ओ हो माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या डबल डिजिट मध्ये गेली आहे. कॅल्क्युलेशन चेंजेस केलं जात आहे. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र व्हेरिएशन, बदल फार महत्वाचा. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, बदल हा तुमचा नेहमीच झाला पाहिजे. बदल स्ट्राईक एंड वरती देखील झाला पाहिजे. तुम्ही 4 बॉल फेस केलेत, 10 धावा जरी लगावल्या असतील तरी समोरच्या फलंदाजाला देखील संधी देणं गरजेचं आहे. 14-41चं समीकरण आहे. पुढचा बॉल. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेत नाहीयेत. नॉन स्ट्राईकला राहणं सेफ झोन मानतायत. काही खेळाडूंची स्ट्रॅटर्जी असते की एखाद्या गोलंदाजाला फेस करणं थोडंसं डिफिकल्ट जात असतं. माझा विकेट पडू शकतो, विकेटचं सॅक्रिफाईस नको, म्हणून नॉन स्ट्राईक एंडवरती राहणं देखील तेवढंच तत्परतेचं असतं. 5 बॉल झालेत, 10 धावा धावफलकावरती. हो यावेळी बिग हिट. मिस टाइम आहे. जयदीप अंडरनीट. काय घडलं? बराचसा वेळ हवेमध्ये कॅच कॅरी केलाय या मॅच मध्ये. डिसाइडिंग कॅच. मी मगाशी म्हटलं होतं की जयदीप हे स्ट्राईक घेत नाहीयेत, माफ करा
इथे आपण जर पाहिलं ना तर गणेश मोरे यांनी स्ट्राईक घेतला नाही. स्ट्राईक वरती आणलं होतं ते फलंदाजाला चेतनला आणि तिथेच मात्र घात झाला. त्याचबरोबर सन्माननीय निलेश दादा जंगम अध्यक्ष तळदेव गावामधून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जंगम साहेब आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मोस्ट वेलकम. आपल्याला आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. महत्वाची मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतील. नाव आहे जयदीप जाधव. जयदीप यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. यावेळी मात्र अटॅक केला गेलाय. गणेश मोरे सेट ऑन फायर. मॅच संपलेली नाहीये. दाहकता वाढवणारा हा आलाय षटकार. समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल बनवायचे आहेत 35. गणित बदललंय. गणेश मोरे फायर करतायत. पुष्पा चित्रपटामध्ये आपण पाहिलं तर अल्लू अर्जुन फायर झाले होते. मात्र या मॅच मध्ये गणेश सेट ऑन फायर होत आहेत. षटकार ठोकतायत पहिल्याच बॉलवरती. आक्रमण त्यांनी केलंय. मॅच मध्ये आता ट्विस्ट होणार आहे. गणेश दॅट्स द मॅन ऑफ दिस द डिसाइडिंग मॅच मध्ये हा की फॅक्टर ठरतील. मॅच मध्ये जयदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालेत. यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच केला. कवसला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. मात्र चेंडू चाललाय. 1 बाउन्स. अरे कनेक्ट होईल का? किती धावा कनेक्ट झाल्यात? पंचाकडे नजरा वळवल्यात. 2 तर केल्यात. तिसरीचा प्रयत्न यशस्वी होईल का? दुसरी धाव घेत असताना तिसरी देखील अतिशय चपळतेने घेतली गेली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा कॉल येतोय. इट्स अ 3 रन्स. 3 धावा घेतल्यात. कॉलिंग काय आहे? यस, विश्वास ठेवलाय पंचांनी त्या क्षेत्ररक्षकावरती. यस, 3 धावा इथे अंकित केल्या गेल्यात. या 3 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडलाय. 10 बॉल 32ची मॅच. गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती आलेले स्ट्राईक वरती बॅट्समन आहेत अक्षय कदम. जयदीप आणि अक्षय यांच्यामधलं हे युद्ध. उलरलेनचा बॉल त्याच्यावरती चढवलाय. प्रहार. चेंडू सरळ आर पार सीमा पार आलाय तो षटकार. मॅच बनली आहे. आता मात्र उत्कंठा वाढली आहे. कोण जाईल अंतिमच्या फायनल मध्ये? 9 बॉल 26 ची गरज आहे. आता मात्र प्रश्न आहे 9-26 ची मॅच. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की न झेपणारी गोष्ट आपण पेलत गेलं ना तर त्या न झोपणाऱ्या गोष्टी देखील पेलण्याची ताकद आपल्या मनगटात येत असते. पहा, असं वाटलं होतं 1 धाव काढून देतील. मात्र स्ट्राईक एंड वरती स्वतः आले अक्षय. ते देखील सांगतायत. इथे अजूनही झांजवड संघ 64% आहे. 36%. पहा, ज्यावेळी लोक तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात त्यावेळी मात्र विजय तुम्ही खेचून आणायचा असतो. तो प्रयत्न होईल का इथे? 1 धाव तर घेतली आहे. येणारे 8 बॉल 25 ची गरज आहे. नक्कीच मॅच बनू शकते. 8 बॉल 25. गणेश या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तर शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 13 ची मॅच येऊ शकते. क्रिकेटमध्ये इफ्स अँड बट्सला काहीही उत्तर नाहीये मित्रांनो. जर तरला व्हॅल्यू नाहीये क्रिकेटमध्ये, महत्व नाहीये. गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघालेत. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. म्हणजे समीकरण बदललंय. येणारे समीकरण आहे 8 बॉल आणि 24 धावा. 4 मोठे प्रहार. मॅच आपल्या खिशामध्ये. 8 मध्ये 4 पाठवायचे. या ओव्हर मध्ये 1 जरी षटकार आला ना मॅच होतच नव्हतं होऊ शकत. हो, यावेळी डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्या हाताला ब्रश करून इट्स अ बिगी. आलाय तो चौकार. कम्मालीचा हा फटका. ज्या फटक्यामध्ये बंदुकीच्या गोळीसारखा वेग पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल थोडासा अनाथोडा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे 4 धावा मिळाल्यात. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल आणि 20 ची गरज आहे. 7-20 इक्वेशन आलंय. काय घडेल या मॅच मध्ये? 7 बॉल
ओहो, यावेळी षटकार येईल का? काय घडलंय? क्षेत्ररक्षक अंडरनीटेड, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार. असं म्हटलं जातं ना, अरे ज्याचे कष्ट दमदार असते ना, त्याचे जगणे आणि वागणे हे रुबाबदार असते. रुबाबदार ठोकलेला आहे चौकार पाहायला मिळाला. समीकरण बदललंय, आता मात्र कॅल्क्युलेशन बदललंय. 6-16 मॅच. 6 बॉल 16 मॅच. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर थोडासा ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाला. बॅकअप येणं देखील फार महत्वाचं, तेही आलं नाहीये. आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पहिल्या क्षणी असं वाटलं की हा षटकार आहे की काय, मात्र मिळाला तो चौकार. आणि एक्झिट पोलकडे आता मात्र नजरा वळवल्या गेल्यात. काय म्हटलं जातंय, तरीही झांजवड फेवरेट आहे 63%. मित्रांनो, हा लाईव्ह एक्झिट पोल तुमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग वरती जी लोक पाहतायत ना, त्यांना तुम्हाला तिकडे येस और नो झांजवड संघाचा एक सिम्बॉल दिसेल आणि कळमगाव संघाचं नाव दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केला, तुमचं मत नोंदवा, नक्कीच तो आकडा बदलेल. 37-63. अनेक वेळा आपण हा बदल होताना पाहिलाय. लाईव्ह मध्ये अनेक स्पर्धा कव्हर करत असताना हा बदल आम्ही पाहिलाय. जो संघ फेवरेट असतो ना, तो संघ थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळालाय. मात्र या मॅच मध्ये अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅक वरून नवीन गोलंदाज यावेळी मात्र बॅकफूट वरती गेलेत. एक हार्ड हिटर पंच, कमालीचा हा पंच. इम्पॉर्टंट नॉक, ही विल बी डिसाइडिंग. मॅच गोज टू द माय साइड. आणि आपल्या बाजूने घेऊन जाणारी ही मॅच. कलात्मक फटका, स्क्वेअर कट, जबरदस्त प्रहार, आलाय तो षटकार. पहा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलू शकतो, फक्त ती वेळ येईपर्यंत संयम राखला पाहिजे. तो संयम मैदानाच्या आतमध्ये राखलाय या पठ्ठ्याने. पठ्ठ्या चांगल्या तालमीतून आलाय. आमची तालीम ही लाजवाब आहे. आम्ही ज्या मातीत रुळलोय ना, ती माती मात्र आमच्या गावाची आहे. JMCC कळमगाव या संघाने मात्र आपलं नेतृत्व दाखवलंय. 5 बॉल आणि 10ची गरज आहे. पहा, स्वतःची परिस्थिती स्वतःलाच समजू लागली की पावले योग्य दिशेने पडतात. इथून पुढची पावलं कशी असतील झांजवड संघाची हे देखील पाहावं लागेल. आता मात्र आमचा एक्झिट पोल काय सांगतोय हे देखील पाहावं लागेल. यस, 63-37 फेवरेट आहे झांजवड संघ. पुढचा बॉल, हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले, पंच केला. हार्ड हिटेड पंच नाहीये, सॉफ्ट हँडेड टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलंय. अक्षय, सेन्सिबल क्रिकेट, डिसाइडिंग क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये हा पद्धतीचा खेळ ज्यावेळी तुम्ही खेळताना, ही एक चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे तुमच्या संघासाठी. कारण की असं म्हटलं जातं ना की खुद का माइनस पॉइंट जानना ही जिंदगी का सबसे बड़ा प्लस पॉइंट है. मैदानाच्या आतमध्ये कश्मकश, झांजवड संघाचे खेळाडूंची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. मात्र क्लाम जी शांत संयमी खेळी दाखवली आहे ना, ती कळमगाव संघाने. यावेळी फुल्लर लेनचा बॉल, डाव्या एसटीच्या दिशेने जाताना बॉल पाहायला मिळाला. लेग बाईस स्वरूपामध्ये अंकित केली गेली 1. आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल 7ची गरज आहे. अक्षय, असं म्हटलं आता ना मित्रांनो की आयुष्यामध्ये हिरो आणि झिरो बनण्याची संधी एकाच वेळी येते. फक्त इंग्लिश डिजिटल कॅपिटल आणि त्याच्यामधला जो पहिला वर्ड आहे ना, तो फार महत्वाचा. H फॉर हिरो, Z फॉर झिरो, फार महत्वाचे वर्ड आहेत. मात्र इथे कोण होईल हिरो आणि कोण होईल झिरो हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेले आहेत. ओहो, रास्ते तो हजार है, अरे चलना तो चल, रास्ते में मुसाफिर तो बहुत है, तू चलता है तो चल, रुकना नहीं, कदम बढ़ते रहना चाहिए. ये कदम है ना, वो आखरी रग तक चलने चाहिए. मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 6. 2 माफ करा, इथे बदल होईल. 2 बॉल 5ची गरज आहे. 2-5. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अतिशय डिफिकल्ट मॅच, हाय व्होल्टेज थरार. क्रिकेटच्या मॅच मधला हा थरार नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. येणारे बॉल पहा, आयुष्यामध्ये आपल्याला नजर जर लागली असेल ना चांगल्या कामाला, तर ती नजर कष्टानेच काढावी लागते. नजर काढायची आहे, नजाकत करावी लागेल.
हो यावेळी फॉलो केलाय. पंच आमच्याकडे वळतील. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? यस, करेक्शन होत आहे. काय कॉलिंग येत आहे? उत्कंठा वाढली आहे. वाईट +1. यस, आता मात्र समीकरण बदललंय. 2 बॉल 3 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, कश्मकश. जिंदगी का खेल यूं ही नहीं चलता दोस्तों, उसमें कभी हार कभी जीत होती है. अरे लड़ा वही जो सिकंदर है, सिकंदर वही जो जीतता है. मैदानाच्या आतमध्ये लढाई लढायची आहे. सिकंदर बनायचं आहे. हार्ड हिटेड असेल का सॉफ्ट टेक्निकल क्रिकेट, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती लक्ष वेध घेतलाय. डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा बॉल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचांकडे नजर गेली आहे. येस, इट्स अ वाईट बॉल. आता मात्र उत्कंठा वाढली आहे. येणारे बॉल 2 बनवायचे आहेत. 2 सेमीफायनल क्रमांक 2. काय योग आहे. आता एक्झिट पोल 61% and 31. झांजवड अजूनही फेवरेट आहे. काय बात आहे. वा, चाहता वर्ग फार मोठा आहे झांजवड संघाचा. मात्र JMCC कळमगाव या संघाने प्रभावित केलंय. डाव्या एसटीच्या बाहेर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? मॅच विल बी विन अँड डिसाइड गोइंग टू द फायनल. JMCC कळमगाव संघ जो जाताना पाहायला मिळालाय. काय जोश आहे, काय जल्लोष आहे. उचलून घेतलंय, डोक्यावर घेतलंय. अरे नाचलं जाईल, गायलं जाईल, कारण की आम्ही या स्पर्धेमध्ये काळेश्वरी चषकाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलोय. काय दाहकताय. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू संघर्ष यासाठी करतात. हा संघर्ष आहे ना, तो नेहमीच तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. संघर्ष हा जीवनाच्या पहिल्या श्वासापासून असतो, तो अंतिम श्वासापर्यंत असतो. या संघर्षाला सलाम आहे. तुमच्या कामगिरीला सलाम आहे. गुड लक टू द फायनल. चला लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टन